नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे परत त्याच योजनेवर, योजना कुठली? लाडकी बहीण योजना. आणि या योजनेवर मला बरेचसे प्रश्न आलेले आहेत, त्याचे उत्तर मी तुम्हाला ऑलरेडी दिलेलेच आहेत. पण आजचा जो प्रश्न आलेला आहे आपल्याला, की किती जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 4 हप्ते मिळालेले नाहीत, तर 4 हप्ते आत्ता आम्हाला मिळणार आहे का? मला हा एक प्रश्न कंटिन्यू येत आहे. आणि दुसरं ह्याच्यावर मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला, व्हिडिओ पण शेअर केले, पण परत परत त्याच कमेंट मला येत आहेत. एक तर हा प्रश्न येत आहे. दुसरा प्रश्न असा आहे की भाऊबीजेची ओवाळणी कधी मिळणार आहे? बरोबर. तर भाऊबीजेची ओवाळणी म्हणजे आपण गृहीत धरले की आपला ऑक्टोबरचा हप्ता, बरोबर ना? काल आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनीही सांगितलं की त्यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं की भाऊबीज जे आहे, तर भाऊबीजेची ओवाळणी लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे, तर ते बोललेले आहेत की लवकरच भेटेल. पण भाऊबीजेची ओवाळणी म्हणजेच काय? तर आपल्या या ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे किंवा जे हे वितरण आहे, त्याबद्दल ते बोललेले असावेत. बाकी तर जे बोनस वगैरे आहे, जे तुम्ही कुठं पाहत असाल व्हिडिओ, तिथून तुम्ही मला विचारत असता ते व्हिडिओ पाहून की ताई बोनस येणार आहे, बोनस येणार आहे. तर या योजनेच्या अंतर्गत कुठलंही बोनस वगैरे काहीही मिळणार नाही. त्यामुळे कोणीही कुठले गैरसमज करून घेऊ नका. आपल्यासाठी एकच मुद्दा महत्त्वाचा आहे, की जो हप्ता आपल्याला दर महिन्याला दिला जातोय ₹1500, तो सुरळीत आणि व्यवस्थित ज्या त्या महिन्यामध्ये येणं गरजेचं आहे. म्हणजे समजा आता ऑक्टोबरचा हप्ता आहे, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये येणं आवश्यक आहे. बरोबर ना? तर हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि दुसरा मुद्दा सेकंड ओ-टी-पी म्हणजेच काय? तर ज्या महिलांकडे पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही, तर त्या अशा महिला ज्या आहेत, त्या माझ्या माहितीमध्ये असं आहे, की जवळपास जी माहिती मला मिळालेली आहे, माहितीच्या आधारावर मी बोलतेय. कन्फर्म आकडा मलाही माहीत नाही. पण माहितीच्या आधारावर मी हे बोलत आहे, की आता तुम्हाला माहिती आहे सगळीकडेच हा मुद्दा चालू आहे. बरोबर. त्याच्यामुळं 30 लाखाच्या आसपास या महिला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जसे आता मलाही भरपूर कॉल येत आहेत, मेसेज येत आहेत, आपले WhatsApp ग्रुप सुद्धा आहेत. आणि बऱ्याच महिलांच्या अडचणी आहेत, की त्यांच्याकडे सेकंड आधार कार्डही नाही, सेकंड पतीचं किंवा वडिलांचं. त्यांचे वेगवेगळे मुद्दे आणि वेगवेगळे कारण त्याच्यावर आपण ऑलरेडी बोललेलो आहोत. पण आत्ता त्या महिला के-वाय-सी करू शकत नाहीत. तर मी आजच आदितीताई तटकरे म्हणजे आपल्या ज्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आहेत, ज्यांच्या खात्याच्या अंतर्गत ही योजना सुरू आहे, तर त्यांना मी आज सकाळीच एक WhatsApp मेसेज केलेला आहे तुमच्या सर्वांच्या वतीने. आता बघू त्यांच्याकडनं काही आपल्याला अपडेट येते का? मी त्यांच्या HDOला पण कॉल केला होता, पण त्यांनी काही कॉल रिसीव्ह केला नाही. मी परत त्यांना कॉल करून पाहते. मी माझ्याकडनं 100% प्रयत्न करत आहे, की या महिलांसाठी काहीतरी अपडेट यावी. कारण याच महिला शक्यतो जास्त गरज तर याच महिलांना आहे. कुठल्या? ज्यांच्याकडे सेकंड आधार कार्ड नाही, के-वाय-सी करण्यासाठी योजनेच्या अंतर्गत. आता त्या महिला कुठल्या आहेत? तुम्हाला माहिती आहे, सिंगल, एकल माता, ज्यांचा डिव्होर्स झालेला आहे, ज्या पतीपासून वेगळ्या राहत आहेत, ज्यांचे वडील आता हयात नाहीत, बरोबर ना? अशा ज्या महिला आहेत, ज्या गोरगरीब गरजू आहेत, त्यांनाच या योजनेच्या अंतर्गत जे ₹1,500 आपल्याला मिळत आहेत, त्याची आवश्यकता याच महिलांना जास्त आहे. आणि मी खरंच माझ्याकडनं 100% प्रयत्न करते, की माझे अजून अंतर्गत बरेचसे प्रयत्न चालू आहेत, की तुम्हाला काहीतरी याच्यावर अपडेट देण्यात यावे. आणि मला पूर्ण खात्री आहे, मला पूर्ण सरकारवर विश्वास आहे, की नक्कीच सरकार ह्याच्यावर काही ना काही अपडेट देणार आहे. बरोबर ना? तर बघूया काय अपडेट येते. आता तुमचा जो मुद्दा होता, की ताई आम्हाला अ, ऑक्टोबरच्या हप्त्यामध्ये जे आहे ते बोनस मिळणार आहे का? तर असं कुठलंही बोनस मिळणार नाही. मी ते तुम्हाला अगोदरच सांगितलंय. आता बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे, "ताई आमच्याकडं होच्या जागी नाही झालंय, नाहीच्या जागी हो झालंय. आता आम्ही कसं करायचं? आता आम्ही कसं करायचं?" तर काहीच करू शकत नाही. आता तुम्ही के-वाय-सी केली. तुमचं जी के-वाय-सी आहे त्या ठिकाणी सबमिट झाली, सक्सेसफुल झाली. आता आपण काहीच करू शकत नाही. आता तिथं काय करायचं, तर एडिटचं ऑप्शन जर आलं तर तुम्ही एडिट करू शकता. बाकी जास्त काही तिथं होणार नाही, कारण त्यांनाही कळतं की ते प्रश्नच तसा विचारलाय की तुम्हाला कळलं नाही. आणि हा मुद्दा आपण ऑलरेडी बोललेला आहे बऱ्याच वेळा. मी Twitterलाही व्हिडिओ शेअर केलेले आहेत सरकारला टॅग करून. पण अजून त्याच्यावर काही अपडेट नाही आली. पण लवकर त्याच्यावर काहीतरी अपडेट येईल. कालचा व्हिडिओ जो आहे आपला तो खूप महत्त्वाचा आहे, की सध्या आपल्याला के-वाय-सी करायची नाही का? आणि सरकारकडून ही के-वाय-सी आता तात्पुरत्या कालावधीसाठी बंद करण्यात आलेली आहे का? तर मी त्याच्यावर कालच व्हिडिओ बनवलेला आहे. नक्की तो व्हिडिओ सुद्धा पहा. तो व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जेवढ्यांना शक्य आहे त्या महिलांनी सगळ्यांनी के-वाय-सी करून घ्या. बाकी आता सध्या तरी ऑक्टोबरच्या हप्त्यासंदर्भात कुठलीही अपडेट अजून आलेली नाही. ऑक्टोबरच्या हप्त्यासंदर्भात अपडेट आली तर मी नक्कीच सांगणार आहे. समजा या महिन्यामध्ये वितरण होणार असेल, तरी मी ती तुम्हाला सांगणार आहे. किंवा दुसरी कुठली अजून माहिती आली आपल्या जसं सेकंड आधार कार्ड संदर्भात, तरी मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. काळजी करू नका. थोडे दिवस थांबू. आपल्याला जवळपास 18 नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे.
आपल्याला ही ई-के-वाय-सी करण्यासाठी, बरोबर. त्याच्या अगोदर सरकारकडून काहीतरी अपडेट येईल, बघू. आता मी पण खूप प्रयत्न करत आहे माझ्याकडून आणि मला जसं बोलले मी की मला खात्री आहे की आपल्याला काही ना काही याच्यावर अपडेट सरकारकडून लवकरच मिळेल. जेव्हा अपडेट येईल, आता ते कुठलं डॉक्युमेंट सांगतील हे मलाही माहित नाही. पण जसं मी बोलले की आता भावाचं नको सांगायला, बहिणीचं नको सांगायला, ह्याचं त्याचं ह्याचं जर सांगितलं तर तिथंही प्रॉब्लेम होणार आहे, बरोबर ना. तिथंही काहीतरी प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळं आपल्यामुळं दुसऱ्यांना प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. म्हणून मी असं सांगत आहे की असं कोणाला प्रॉब्लेम नको व्हायला. तर तुमच्या ह्या ज्या महिला आहेत, ज्यांच्याकडे सेकंड आधार कार्डच नाही ई-के-वाय-सी करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं डॉक्युमेंट सांगावं, जे त्यांच्याकडे उपलब्ध असेल आणि त्या देऊ शकतील. बाकी आता बघू सरकारकडून काय अपडेट येते. नक्कीच सरकारला मी तुमच्या वतीने परत एकदा विनंती करत आहे की लवकरात लवकर सरकारने या गोष्टीची दखल घ्यावी. विनंती करते की सरकारने लवकर याच्यावर काहीतरी अपडेट द्यावी. माननीय अदितीताई तटकरे, महिला व बालविकास मंत्री, त्यांना तर मी व्हॉट्सअप केलं, त्यांनीही या गोष्टीची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या आमच्या लाडक्या बहिणींना काहीतरी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी ई-के-वाय-सी करण्यासाठी. तर ही होती आपली आजची अपडेट. जी तुमचे प्रश्न मला येत होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आता ह्याच्यामध्ये अजून तुमच्या काही कमेंट असतील आपल्या या योजनेच्या अंतर्गत किंवा दुसऱ्या कुठल्या योजनेच्या अंतर्गत, तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकता. आज मला जी काही माहिती असेल ती मी लवकर व्हिडिओच्या अंतर्गत शेअर करते आणि आपण 1-2 दिवसामध्ये एक लाईव्ह पण घेऊ, कारण 8-10 दिवस झाले आपण लाईव्ह घेतलेली नाही. लवकरच लाईव्ह पण घेऊ, म्हणजे लाईव्हला आपल्याला सविस्तर बोलता येईल. मला ही माहिती आपली आवडत असेल तर आपल्या चॅनलला, तुम्हाला वाटत असेल तर शेअर करू शकता, लाईक करू शकता, हाईप करू शकता आणि सबस्क्राईब सुद्धा करू शकता. का करू शकता? कारण ह्याला एकही रुपया लागत नाही. सर्व माहिती फ्री ऑफ कॉस्ट आहे. शक्यतो अशा महिलांपर्यंत आपल्या चॅनलला नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा, ज्या महिलांकडे आता सेकंड आधार कार्ड उपलब्ध नाही ई-के-वाय-सी करण्यासाठी. त्यांना समजतच नाहीये की काय केलं पाहिजे. चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.